नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा 29 जून 2026 रोजीचा नवीन शासन निर्णय पाहणार आहोत। या शासन निर्णयामुळे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मोठी गती मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना म्हणजे काय? मित्रांनो, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते मिळावेत, शेतमालाची वाहतूक सोपी व्हावी आणि पावसाळ्यातही शेतात जाणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे। ही योजना 14 डिसेंबर 2025 पासून सुरू करण्यात आलेली असून तिच्या अंमलबजावणीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। आता नवीन शासन निर्णयात काय बदल झाला आहे तर 29 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयात प्रपत्र ड समाविष्ट करण्यात आलेले आहे। या प्रपत्रात नवीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला असून त्या मतदारसंघामध्ये शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी निधी मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। तर अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये शासनाने जिल्हा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की प्रथम संबंधित रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी द्यायची, त्यानंतर प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र युनिक नंबर आणि प्रोजेक्ट आयडी तयार करायचा, त्यानंतर अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी द्यायची। तसेच काम सुरू झाल्यानंतर 50% काम पूर्ण झाल्यावरच निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे आणि 100% काम पूर्ण झाल्यानंतर वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट शासनाकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे। तर अजून कोणती माहिती दिली आहे तर शासनाने असेही स्पष्ट केले आहे की उर्वरित विधानसभा मतदारसंघांसाठी निधीची मर्यादा नंतर स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल, त्यामुळे ज्या मतदारसंघाचा या यादीत समावेश नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही। तर कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर या शासन निर्णयात राज्यातील 45 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर यामधील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बुलढाणा, नागपूर, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील निवडक मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे। प्रत्येक मतदारसंघासाठी 4 कोटी रुपयांपर्यंतची प्रशासकीय मंजुरीची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, वरील जिल्ह्यांची नावे सांगितलेल्या प्रत्येक जिल्ह्यात कोणते मतदारसंघ आहेत ते आता आपण या व्हिडिओमधूनच पाहूया। तर यामध्ये पालघर जिल्ह्यातील पालघर आणि बोईसर असे 2 या ठिकाणी विधानसभा क्षेत्र आहेत। त्यानंतर ठाणेमधूनही 2, यामध्ये भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, त्यानंतर रायगडमधून कर्जत, अलिबाग आणि महाड हे मतदारसंघ विधानसभा क्षेत्र आहेत। त्या ठिकाणी रत्नागिरीमधून दापोली, रत्नागिरी, राजापूर, त्यानंतर सिंधुदुर्गमधून कुडाळ, सावंतवाडी, पुणे जिल्ह्यातून पुरंदर आणि जुन्नर, साताऱ्यातून पाटण, कोल्हापूरमधून राधानगरी, करवीर आणि शिरोळ असे या ठिकाणी 3 विधानसभा क्षेत्र आहेत। तर सांगलीमधून खानापूर, नंदुरबारमधून अक्कलकुवा, त्यानंतर धुळेमधून साक्री, जळगावमधून चोपडा, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, मुक्ताईनगर असे या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर नाशिकमधून नांदगाव, मालेगाव बाह्य, त्यानंतर अहिल्यानगर, नेवासा आणि संगमनेर। तर नांदेड जिल्ह्यातून नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण असे विधानसभा क्षेत्र आहेत। त्यानंतर हिंगोली, कळमुनरी, त्यानंतर जालनामधून धनसांगवी आणि जालना, छत्रपती संभाजीनगरमधून सिल्लोड आहे। त्यानंतर नांदेडमधून हदगाव, छत्रपती संभाजीनगरमधून कन्नड, पैठण आणि वैजापूर हे विधानसभा क्षेत्र आहेत। तसेच धाराशिवमधून परांडा विधानसभा क्षेत्र आहे। बुलढाण्यामधून बुलढाणा, नागपूरमधून रामटेक, भंडारामधून भंडारा आणि यवतमाळमधून दिग्रस असे विधानसभा क्षेत्र या ठिकाणी दिलेले आहेत। जर हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुमचा मतदारसंघ या यादीमध्ये असेल तर लवकरच त्या भागात शेत पाणंद रस्त्याच्या कामांना सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। तुमचा मतदारसंघ या यादीत आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राहुल शिंदे टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर मित्रांनो तुम्हाला या GRची लिंक हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।